दैनिक शब्दमत बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर दुय्यम नोंदणी निबंधक 2 कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट. ऑपरेटर वसीम यांच्या हाताने अनेक बोगस कागदपत्र तयार केले दलालांनी. नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक 2 कार्यालय दलालांच्या टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील दलालराज आणि संघटित गुन्हेगारीची गंभीर दखल घेत त्यांनी पोलीस प्रशासनाला व संबंधित विभागाला हे कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. कायदेशीर मर्यादा आणि गैरफायदा पडताळणीचे अधिकार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्याय निर्णयांनुसार दुय्यम निबंधक कार्यालयाकडे दस्तऐवज सादर करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा मालमत्तेच्या प्रत्यक्ष मालकी हक्काची न्यायिक पडताळणी करण्याचे अधिकार दुय्यम निबंधकांना दिलेले नाहीत. फसवणुकीचे प्रकार. याच कायदेशीर मर्यादेचा गैरफायदा घेऊन दलाल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बनावट नावे धारण करणे, बनावट व्यक्ती उभ्या करणे आणि खरेदी खत, कुलमुखत्यारपत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी किंवा बक्षीसपत्राचे बनावट दस्तऐवज बेकायदेशीरपणे नोंदवून घेत आहेत. ऑपरेटर वसीम यांच्या विरोधात कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दैनिक शब्दमत बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर दुय्यम नोंदणी निबंधक 2 कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट. ऑपरेटर वसीम यांच्या